हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमला फर्स्ट सेम एनईपी ला फर्स्ट सेमिस्टर मध्ये फायनान्शियल अकाउंट सबसिडी बुक्स याच्यामध्ये आपण बघत आहे परचेस बुक्स। कोणतं बुक बघत आहे आपण? परचेस बुक। कोणतं बुक बघत आहे बेटा? परचेस बुक। हे परचेस बुक तुम्हाला 100% येते, म्हणजे येतेच पेपर मध्ये आणि येणारच आहे। तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आहे बेटा, काहीच टेन्शन नाही। फुकटाचे मार्क तसेच तुम्हाला मार्क मिळतात, ऑलरेडी दिलेलंच असते, फक्त तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता आहे। तर परचेस बुक मध्ये कोणतीही असेट येत नाही, कोणतीही असेट येत नाही आणि कोणतीही तुम्हाला कॅशचे व्यवहार येणार नाही। फक्त त्याच्यामध्ये उधारीचे जे व्यवहार असतात तेच आपल्याला दाखवावे लागतात, तेच आपल्याला काय करावं लागतात? दाखवावे लागतात। म्हणजे ते बॉरोवरचे जे व्यवहार असतात तेच, म्हणजे उधार घेतलेले आपण जे माल परचेस करताना उधार जे घेतात ना तेच व्यवहार दाखवावं लागतं आपल्याला। तर बघा आता याच्यामध्ये परचेस बुक्स कोणकोणत्या, म्हणजे परचेसचे जे व्यवहार, त्याच्या सॅलरी दिलेलं असेल, वेजेस पेड दिलेलं असेल, अजून एक्स्ट्रा काही दिलेलं असेल तर ते काहीच घ्यायचं नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं। तर मग आता काय करायचं बेटा? सगळ्यात पहिले तर आखणी करायची आहे तुम्हाला। तर वरती हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ बुक्स ऑफ कोणाचा दिलेला आपल्याला? ऋषिकेश आहे ना, ऋषिकेश कंपनी, ऋषिकेश कंपनी। तर बघा मित्रांनो, खाली लिहायचा आपण, त्याच्याच खाली लिहायचा परचेस बुक्स। कोणतं बुक्स लिहायचं बेटा? परचेस बुक्स। ओके, आलं लक्षात? याच्यामध्ये डेबिट क्रेडिट नाही लिहायचं बेटा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं। कारण की याच्यामध्ये तुम्हाला हे डेटचा कॉलम असतो, त्याच्यानंतर हा आपला पर्टिक्युलर आहे की नाही, त्याच्यानंतर हा एक अमाऊंटचा कॉलम दाखवायचा, हा एक तुम्हाला ट्रेड डिस्काउंट आणि डिस्काउंट दिलेला असेल तर तो कॉलम असतो, आणि हा एक इनवॉइस कॉलम असतो। कोणता कॉलम असतो बेटा? इनवॉइस, हा नंबर, आणि इथं दाखवायचं तुम्हाला अमाऊंट, इथं सुद्धा दाखवायचे अमाऊंट। ओके, आलं लक्षात? समजलं? या पद्धतीने आखणी करायची आणि एकदम परफेक्ट, काहीच टेन्शन घ्यायचं नाही। त्यानंतर बघा 1 जानेवारी 2019 गुड्स परचेस फ्रॉम शर्मा, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन येणार, हे ट्रान्झॅक्शन आपण उधारीमध्ये घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये काही जास्त असं लिहिण्याची आवश्यकता नसते, इथं डेट येणार 1 जानेवारी 2019 आहे ना, गुड परचेस केलेला आहे। मग त्या व्यक्तीचं नाव दाखवायचं फक्त, शर्मा अकाउंट। ओके, शर्मा अकाउंट। इनवॉइस नंबर किती आहे त्याचा? A/81 आणि अमाऊंट दाखवायची त्याची 2400। त्यानंतर दिलेला आपल्याला बघ बेटा, इथं दिलेला 5 जानेवारी 2019 गुड परचेस फ्रॉम प्रभाकर आहे ना, इनवॉइस नंबर दिलेला आहे 1018। तर हा प्रभाकर जे आहे, बस तेवढंच दाखवायचं आहे। हा उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे, गुड परचेस केलं म्हणजे गुड्स येणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, की यामध्ये अगर तुम्हाला कधी लेजर बुक्स आणि एंट्री विचारलेले असतील तर तुम्हाला याच्या एंट्री करावं लागतात। म्हणजे काय करावं लागेल? गुड परचेस फ्रॉम शर्मा, तर गुड्स अकाउंट डेबिट शर्मा अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट डेबिट शर्मा अकाउंट क्रेडिट, हे एंट्री आल्याच पाहिजे तुम्हाला, आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने विचारत नाहीत, कारण की पेपर 30 मार्काचा असतो, त्याच्यामुळे जास्त तुम्हाला विचारतील काय? फक्त परचेस बुक विचारतील, किंवा सेल बुक, सेल रिटर्न बुक्स, परचेस रिटर्न बुक्स हेच विचारणार आहेत। म्हणून सांगतो लक्षात ठेवा बेटा, ए गुड परचेस फ्रॉम शर्मा। तर बघा, हे गुड परचेस फ्रॉम शर्मा। त्यानंतर 5 जानेवारी, आता काय टाकायचं इथं? 5 जानेवारी 2019 आहे ना, तुम्ही इथं लिहायचं। याच्यामध्ये बाय टू वगैरे काहीच दाखवायचं नाही, हे लक्षात ठेवायचं। प्रभाकर अकाउंट, प्रभाकर अकाउंट A/82 1800। त्यानंतर 11 जुलै आहे ना, 11 जुलै गुड परचेस फ्रॉम बन्सीलाल, इनवॉइस येते बन्सीलाल, म्हणजे गुड परचेस केलेला आहे। गुड्स अकाउंट डेबिट बन्सीलाल अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट डेबिट बन्सीलाल अकाउंट क्रेडिट, म्हणजे परचेस लिहा किंवा परचेस अकाउंट डेबिट बन्सीलाल अकाउंट, ते इथं दाखवायचं बन्सीलाल अकाउंट, बन्सीलाल अकाउंट A/83 2000, किती बेटा? 2000। त्यानंतर बघा 17 जुलै परचेस गुड्स फ्रॉम दीनदयाल आहे ना, असं याची आपली डेट आलेली याची 11 जानेवारी 2019। ओके, त्यानंतर 17 जानेवारी 2019 परचेस गुड्स फ्रॉम दीनदयाल। मग दीनदयालचं काय करायचं आपल्याला? गुड्स अकाउंट डेबिट, दीनदयाल अकाउंट क्रेडिट, एंट्री आहे ही, आणि तुम्हाला ते लेजर अकाउंट विचारले तर त्यांचे ट्रान्झॅक्शन दाखवून द्यायचे। तसं आता सध्या उधारीचा व्यवहार आहे, त्यामुळे इथं येते हे दीनदयाल अकाउंट, दीनदयाल
अकाउंट किती बेटा 1000 A/84 आणि हे 1000. ओके आलं लक्षात. हा त्यानंतर 24 जुलै किती 24 जानेवारी 2019 जुलै नाही जानेवारी आहे. परचेस गुड्स फ्रॉम दीनदयाल बघा परचेस गुड्स फ्रॉम दीनदयाल उधारीचा व्यवहार आहे. नेम दिलेला नाव दिलेला असेट नाहीये. असेट असती तर मग आपल्याला ट्रान्झॅक्शन आलं नसतं. कॅशचा व्यवहार असतं तर नसतं. उधारीचं ट्रान्झॅक्शन फक्त घ्यावं लागते तुम्हाला याच्यामध्ये. परचेसचं ते पण दीनानाथ आहे सॉरी दीनानाथ अकाउंट मी हे कन्फ्युज झालं इथं. दीनानाथ A/85 700 किती आहे बेटा 700. ओके दीनानाथ अकाउंट झालं. त्यानंतर 26 जानेवारी परचेस गुड्स फ्रॉम चंदू कोण आहे चंदू. मग आता इथं आपल्याला चंदू गुड्स परचेस केलेला उधारीचा व्यवहार आहे त्याच्यामुळे येणार हे परचेस बुक मध्ये येते. परचेस बुकचे ट्रान्झॅक्शन आहे. डेट 26 जानेवारी 2019 चंदू अकाउंट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचं बेटा नक्की करत चला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये सुद्धा लक्षात येईल. 4 मार्कासाठी येते किंवा 8 मार्कासाठी येणार. एकदम फुकटाचे मार्क आहेत काहीच नाही. फक्त इकडचं इकडे तुम्हाला काय करावं लागते छापा लागते बस छापो कॉपी पेस्ट इधर को उठाओ इधर सिर्फ परचेस में लिखना क्या. हा त्यानंतर याला करायचं असं क्लोज. ओके हा इथं लिहायचं वाटल्यास टोटल. आता यांची करायची आपल्याला बेरीज. काय करायची बेरीज ऍडिशनल काय करायची ऍडिशनल आहे की नाही. हा बघा आता तोंडे तशी बी होते हे बघा 0 आहे की नाही. हा सेकंड नंबरला हा 0 हा थर्ड नंबरला आहे ना. तर थर्ड नंबरला बघा आता कसंही करा 8 आणि 4 किती होतात 12 12 आणि 12 नंतर 7 आहे की नाही. 12 आणि 7 किती होतात सांगा 19 19 आणि 5 किती होतील बेटा 19 आणि 5 24 24 ही 4 मराठी सांगतोय मी 2 हा किंवा मग हातचा नाही आहे कॅरी नाही सांगत बघा 2 3 4 5 6 7 8 आणि 9 किती आले बेटा 9 आहे की नाही बरोबर. हा बघून घे जा 9400 2000 2 2 2 आणि 2 4 1 5 1 6 1 7 हे झाले 7000 7000. त्याच्यानंतर हे 800 हे 400 किती होतात 1200 1200 आणि 700 किती होतात 1900 1900 आणि 5 म्हणजे 12 13 14 15 16 17 18 19 1900 आणि 5 किती होतात 19 आणि 5 24 आणि 24 याच्यामध्ये प्लस करा. ओके कसंही करा सारखंच येते 7 आणि 2 7 8 आणि 9 आहे की नाही. हा त्यानंतर पाहता बेटा. ओके लक्षात आलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या काहीच हरकत नाही. काढला बेटा समजलं नक्की आलं लक्षात. परचेस बुक मध्ये कोणते ट्रान्झॅक्शन येणार आहे फक्त परचेस बुक मध्ये परचेसचे ट्रान्झॅक्शन येतात व्यतिरिक्त कोणतेही ट्रान्झॅक्शन येणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया.